हंस पर कन्याजिमी कंस पर दोमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी। जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात शिवप्रेमींनी पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंतीचा असा रोमांचक अनुभव घेतला। पाऊस पाणी अंगावर झेलत चिखल पाण्याची तमा न बाळगता खडा डोंगर पार करत शिवप्रेमींनी पावनखिंड पदभ्रमंती मोहीम पूर्ण केली। तेरा जुलै 1660 शिवरायांनी सिद्धी जोहरचा पन्हाळगडाला असलेला वेढा भेदून विशाळगडाच्या दिशेनं प्रयाण केलं। धीरोदात्त राजा आणि त्याच्या जीवाला जीव देणारे मावळे कसे होते याचा इतिहास या रात्रीनं दाखवून दिला। बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद आणि अन्य मावळे प्राणपणानं लढले। याच बलिदानाची आणि रोमहर्षक रणसंग्रामाची आठवण म्हणून पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहीम काढण्यात आली। शिवाजी महाराज जायचंय म्हणून तिथे पण मला तिथं इच्छा आहे की माझी तिथे जाऊन बघावं काय आहे। पावनखिंडी पर्यंत पोहोचण्याची जी ओढ आहे त्या ओढीने प्रत्येक पाऊल जड वाटत होतं तरी आम्ही तितक्याच साहसाने ते पाऊल उचलत आलोय। आम्ही चिखल पहिल्यांदा अनुभवला पण त्या चिखलामध्ये सुद्धा आम्हाला एक वेगळा आनंद मिळाला आणि त्या आनंदाचा आम्ही पुरेपूर उपभोग घेऊन इथपर्यंत पोहोचलो। यंदा या मोहिमेत कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे आणि गेल्या 8 वर्षांपासून सहभागी होणारे खासदार राजू शेट्टीही सामील झाले होते। पावनखिंड मोहीम आहे म्हणून माझ्या दृष्टिकोनातून युवकांना नेहमी मला हेच सांगणं आहे की हे ट्रेक म्हणून न जाता यातना इतिहास कसा घडलाय, या 350 वर्षाच्या अगोदर लोकांनी मावळ्यांनी कसं बलिदान दिलं यातना अभ्यास करणं गरजेचं आहे। ऐतिहासिक लढाई झाली पावनखिंडीतली आणि बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू यांनी हौतात्म्य पत्करलं। तो अतिशय उत्साह देणारा आणि ऊर्जा देणारा असा इतिहासाचा एक भाग आहे। वीर पराक्रमाची, शौर्याची आणि बलिदानाची पार्श्वभूमी असलेल्या पन्हाळा पावनखिंड मोहिमेला शिवप्रेमींनीही भरभरून प्रतिसाद दिला। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।